त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुकडा केलाय। कराड शहराला सुमारे 20 वर्षानंतर ओपन जेंट्स हे आरक्षण जाहीर झालं। भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेसने देखील ओपन कॅन्डिडेट देता आला नाही। ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे। जर पाहिलं आपण तर काहींनी सक्षम उमेदवार न देता 50 वर्षाची परंपरा मोडीत काढली। जर का आपण वार्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षणाप्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत। बार, वाईन शॉप, जुगारधंदा, मटका, व्याजदर न करणारी लोक आग्रेकरून प्रचार करण्यात दिसतात तुम्हाला। लोकप्रतिनिधी राजरोसपणे त्यांच्याकरता मतं मागतात, याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे। आज प्रचंड राग सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य मतदारांमध्ये आहे। मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये या अपेक्षेचं नाही, घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसासमोर बटन दाबलं पाहिजे। तर तसं होताना दिसत नाहीये, याची खंत मला वाटते। नाही, मी तसा जाहीर कोणाला पाठिंबा दिलेला नाही, देणारही नाही। लोकांनी ठरवावं। आज माझी सामाजिक संस्था आहे, सामाजिक संस्थेच्या चळवळी उभा करून लोकांच्या अडीअडचणी मी सॉल्व्ह केलेले आहेत, कोणत्याही अपेक्षा न बाळगता। आज मी वकील आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे। लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगलं विचारलं, आज परकडपणे कुणी मांडू दे माझ्यासारखं इथं एक मत चांगलं विचारला, पण हे होत नाही। त्यामुळं माझं या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय। त्यामुळे मी सरळ सरळ लोकांना म्हणतोय, मला मतदान करू नका।